तर या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सिने अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी सुद्धा हिरिरीने सहभाग घेतलाय आणि मतदान करण्याचं आवाहन केलंय। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सोबत आहे। सोनालीजी, काय सांगाल, आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहात, महाराष्ट्रातल्या नागरिकांना काय सांगाल? मतदान मी केलेलं आहे। तुम्हा सगळ्यांना आवाहन करीन, आपापल्या घरातनं बाहेर पडा। आजचा दिवस मतदानाचा आहे, सुट्टीचा नाही आहे। तुम्हा सगळ्यांना सवलत आहे घरातनं बाहेर पडून, ट्रॅफिक नाही आहे, काही नाही आहे। जवळच्या तुमच्या मतदान केंद्रात जाऊन नक्कीच मतदान करा। तुम्ही जर का व्यवस्थित नाव नोंदवलेलं असेल तर तुमचं नाव लिस्टमध्ये लगेचच सापडेल, काहीच हरकत नाही आहे। आणि हे जर का तुम्हाला असं वाटत असेल की बाबा कोण कटकट करणार, त्रासदायक आहे, उन्हाचं आहे, गरमीचं आहे, तर पुढची 5 वर्ष जर का तुम्हाला हक्क हवा असेल बोलण्याचा, कंप्लेंट करण्याचा, कुठलीही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा, तर तुम्ही जाऊन घरातनं बाहेर पडून मतदान केल्याशिवाय तर तुम्ही करू शकणार नाही आहात। त्यामुळे नक्कीच मतदानासाठी बाहेर पडा। आवाहन देखील केलं, मात्र 10 वाजले तरी अजून मतदानाची टक्केवारी ही वाढलेली पाहायला मिळत नाही आहे। याकडे लोकांना कसं आकर्षित कराल? मी समजू शकते लोकांना कंटाळा का आला असेल, किंबहुना आपण सगळेच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठेतरी निराश झालेलो आहोत आणि कुठेतरी कंटाळलेलो आहोत। पण आपण सगळ्यांनी जर आशा सोडली तर मात्र परिस्थिती कधीच बदलणार नाही। त्यामुळे किमान आपण आपल्या घरातनं तरी सुरुवात करूया। डोंट वेस्ट आजचा दिवस। बदलत्या राजकीय परिस्थितीबद्दल काय सांगशील? आपण सगळेच कंटाळलेलो आहोत या परिस्थितीला, पण कुठनं तरी मला असं वाटतं जितकी ती परिस्थिती चिघळत जाते त्यातनंच काहीतरी नवीन निर्माण होण्याची शक्यताही आपण नाकारू शकत नाही। तर प्रत्येक एक अंधारानंतर एक आशेचा किरण उगवतो, त्याची वाट बघूयात। नक्कीच अंधारानंतर आशेचा किरण हा उगवत असतो, अशी प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णी यांनी आपल्याला दिलेली आहे। प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।